लगातार तर एका मागे एक आपले पूर्ण पिक्चर रिलीज होतात. त्याच्याबद्दल काय वाटतं? छान वाटतंय सर. 2-3 वर्षाची मेहनत आहे. हे सिनेमे मी 2-3 वर्षात शूट केलेले आहेत, जे या वर्षात एकत्रितपणे रिलीज होत आहेत. सो छान फिलिंग आहे. मला कदाचित असं वाटलेलं की हे असे एक एक वेळ घेऊन रिलीज करतील, पण नाही. 19 जूनलाच माझे 2 सिनेमे येत आहेत, एक दृश्य आणि एक कप बशी. सो सध्या तरी दोन्ही सिनेमे प्रमोट करण्यात वेळ जातोय माझा, पण ओव्हरऑल फिलिंग इज अमेझिंग. लहान मुलगी आहे तिच्यासोबत म्हणजे कसं होतं, म्हणजे तिचं आणि तुमचं कसं जमत होतं का काय तिच्याकडून शिकावं लागलं का तिला शिकवावं लागलं? नाही, केया इंगळे एक फारच गुणी बाळ येते आणि ती इतकी शांत असायची सेटवर. ती भले सोशल मीडियावर फार असे मस्त व्हिडिओज बनवते आणि आपल्याला असं कदाचित वाटत असेल की किती बडबड करत असेल ना, पण ती ऍक्च्युली खूप शांत आहे, आईचं ऐकणारी आहे. आम्ही सगळे म्हणायचो की एक गुणी बाळ आहे आपल्या सेटवर. जसं दिग्दर्शक सांगेल तसंच्या तसं ती ते कॅच करायची आणि परफॉर्म करायची. त्यामुळे आमची कामं फार पटकन व्हायची. तिच्यामुळे एकदाही रिटेक झाला नाही. सो तिची आणि माझी गट्टी फार जमली होती. आणि जरा शांतच आहे ती स्वभावाने, त्यामुळे मला फारच मजा आली तिच्यासोबत काम करताना. आता पावसाळा येतोय तुमचं दरवर्षी आधीरमधनं दरवर्षी पावसाळा आला की जो गाणं आहे तसा साऊंड आम्हाला परत कधी भेटेल? दरवर्षी पावसाळा चालू झाला की तो साऊंड म्हणजे तसं तर वर्षभर चालतोच, पण पावसाळ्यात दरवर्षी तो चालतोच साऊंड. हो, हो. हे प्रेक्षकांचं ना प्रेमच आहे, जे ह्या गाण्याला विसरायला लावत नाहीये. आणि प्रेक्षक म्हणजे मी तर म्हणते की अगदी पावसाची चाहूल लागली तरीही ते गाणं ट्रेंडिंगवर जातं. सो ऍक्च्युअल सगळं क्रेडिट अजय अतुल सरांचं आहे आणि श्रेया घोषालचं, ज्यांनी हे गाणं गायलं. मेहनत करून ते गाणं माझ्या टीमने शूट केलं, त्यामुळे अगेन टीमचे मी खूप खूप आभार मानेन. आणि मला छान वाटतं, मी पण जेव्हा प्रवास करत असते किंवा फिरत असते आणि असं दुरून कुठून तरी ते अधीरमन ऐकू येतं, दॅट फिलिंग इज व्हेरी डिफरंट. आणि ते दरवर्षी मला अनुभवता येतं, त्याची मला गंमत वाटते आणि मला मज्जा येते. ग्रामीण भागात हे गाणं अजून बी चालतं. हो सर, सगळीकडे शहरातही चालतं, नुसतं ग्रामीण भागात नाही. त्यामुळे काय म्हणतात, मला नाही वाटत ह्या गाण्याला रिप्लेस करणारं कुठलं गाणं येईल पावसात मराठीत तरी, असं मला वाटतं. सो या. अजून काही सांगताल मूवी बद्दल? कसा अनुभव होता तिथं शूट करताना किंवा काय? शूट करताना मस्तच अनुभव होता, मला मजा आली फार. आणि दृश्य हा जो सिनेमा आहे हा सस्पेन्स थ्रिलर आहे. एका आईची गोष्ट आहे. तिची मुलगी हरवते, तिचा नवराही हरवतो आणि ती कसं शोधून काढते, खरं आहे की भास आहे, या सगळ्या गोष्टींभोवती हा सिनेमा फिरतो, जो 19 जूनला रिलीज होतोय. तर नक्की बघा. आपल्याला लावणी करायला आवडेल कुठल्या मूवी मध्ये? जसं आधीरमन सॉन्ग चालला तशी एखादी लावणी जर आली कुठल्या अर्थात movie लावणी करायला आवडेल मला, का नाही आवडणार, ऑफकोर्स आवडेल. मी वाट बघते इनफॅक्ट, कोण छान लावणी घेऊन येत आहे माझ्याकडे, मला नक्कीच आवडेल. साठी? थँक्यू सर, थँक्यू.